नमस्कार. आज आपल्याला 11व्या म्यूट करा संजीवनी ताई तुमचा मोबाईल. हा ठीक आहे. 11व्या दशकातला 10वा समास पाहायचा आहे, ज्याचं नाव आहे निस्पृह वर्तणूक. निस्पृह माणसाचं वर्तन कसं असावं याबद्दल समर्थ आपल्याला सांगणार आहेत. समर्थांचे जे काही लाडके शब्द आहेत ना, विवेक, प्रयत्न, तसा निस्पृह सुद्धा समर्थांचा जरा लाडका शब्द आहे. या शब्दाने सुरू होणारे 4 समास या दासबोधामध्ये आहेत. प्रत्येक वेळेला वेगळा विषय आहे. जसं आज आपण निस्पृह वर्तणूक पाहणार आहोत, तसं पुढे आपल्याला 14व्या 15व्या आणि 18व्या दशकात एक एक समास निस्पृह लक्षणांचा, निस्पृह व्यापाचा आणि निस्पृह शिकवणीचा पण अभ्यासायचा आहे. त्यामुळे हा निस्पृह शब्द समर्थाला किती आवडता आहे किंवा त्याची किती गरज आहे. साधारणपणानं लहान अगदी दुपट्यावरच्या बाळानंतर बाळाला कळायला लागतं हे माझं आहे. खेळणं हातात असलं, खाऊ हातात असला आणि आपण हात पुढे केला आणि म्हटलं मला दे, की लगेच ते हात मागे घेतं. तिथपासून सुरुवात होते की हे माझं आहे आणि हे जे माझं आहे ते मी कुणालाही देणार नाही, अशी एक धारणा हळूहळू वाढत जाते. आणि त्यामुळे निस्पृह होणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. ती आपल्याला खरं म्हणजे शिकायची. आणि या निस्पृहाच्या बद्दल सांगताना समर्थांनी ह्या अगोदर 3 समासामध्ये जो विषय घेतलाय ना, त्याला जोडून हे निस्पृह वर्तणूक घेतलाय. आपण पाहिलं की चंचल नदी हे एक रूपक घेऊन समर्थांनी अंतरात्म्याची ओळख आपल्याला करून दिली. आपल्याला आठवत असेल की नदीचा जो उगम आहे त्या उगमाच्याही पलीकडे आपल्याला जायला सांगितलं. प्रवाहाबरोबर निरनिराळ्या गोष्टी येतील आणि मग तो प्रवाह गढूळ होईल, प्रवाहात अडचणी येतील, फाटे फुटतील. उलट दिशेने प्रवास केला तर अगदी निर्मळ नितळ असं पाणी मिळेल आणि त्या प्रवाहाच्या अगदी पलीकडे जिथे आहे तिथे परमात्मा आहे, असं आपल्याला रूपकातून समर्थांनी सांगितलं होतं. तो चंचल नदीचं रूपक शिकवलं. मग अंतरात्मा म्हणजे काय तेही आपल्याला सांगितलं. आणि मागच्या वेळेस उपदेश निरूपण करता करता याच्यातल्या ज्या सगळ्या पायऱ्या आहेत, आपण जाता जाता साधना पंचकम हे शंकराचार्यांच्या स्तोत्राचा उल्लेख केला होता की साधनेच्या ज्या पायऱ्या आचार्यांनी सांगितल्या तशाच पायऱ्या या उपदेशामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितल्या. आता या 3 समासामध्ये जो अंतरात्मा हा विषय होता, या समासातून समर्थ आपल्याला एक अगदी सोपी अशी या अंतरात्म्याची व्याख्या सांगणार आहे. ते असं म्हणतात, निस्पृह माणूस अंतरात्म्यासारखा असतो. वाक्य अगदी साधं सोपं आहे. निस्पृह माणूस अंतरात्म्यासारखा असतो. आता म्हणजे काय? अंतरात्मा म्हणजे तुम्ही आम्ही जे की आता व्यक्त होतोय ना, किंवा आपण आपल्या परीनं, ज्याला आपण आपला स्वभाव म्हणतो, आपली वृत्ती म्हणतो, आपल्या आवडीनिवडी म्हणतो, हे सगळं व्यक्त इंद्रियांमार्फत होतं. पण या इंद्रियांच्या मागे एक चैतन्य नावाची शक्ती आहे, ते आत्मतत्व आहे. हे तुमच्या आमच्यामध्ये जशी आहे तशी विश्वामध्ये आहे. आणि ते जे आत्मतत्व आहे किंवा तो जो अंतरात्मा आहे, या अंतरात्म्यासारखा हा निस्पृह माणूस असतो. म्हणजे मग अंतरात्मा कसा असतो? तर त्याला काहीच नको असतं. आपल्या चैतन्याला काय हवं आहे? त्याला काहीच नको आहे. तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जे काही करता आहात त्याला शक्ती देण्याचं काम अंतरात्मा करतो. डोळ्याने पाहायचं आहे, त्या डोळ्याला शक्ती हवी, ती अंतरात्मा देतो. कानाने ऐकायचं आहे, कानाला ती ऐकण्याची शक्ती हवी, ती अंतरात्मा देतो. तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळवून देण्यासाठी लागणारी आंतरिक जी शक्ती आहे ती अंतरात्मा देतो. अंतरात्म्याला काहीच नको असतं. असा हा निस्पृह माणूस आहे. आपल्या सगळ्यांना पु ल देशपांड्यांचा नारायण माहिती आहे की नाही? तो नारायण कसा आहे? लग्नामधल्या याच्यावर सगळ्या लोकांच्या दृष्टीनं नारायण महत्वाचा. प्रत्येक गोष्ट नारायणाला विचारून सगळेजण करतायत. कुठे काय ठेवलंय, कुणाकडून काय आणायचं आहे, सगळं सगळं त्या नारायणाला माहिती. पण ऐन वेळेला जेव्हा खरी नारायणाची म्हणजे हे कामं संपतात तेव्हा तो कुठेच नसतो. पुलंचंच एक वाक्य आहे, गंमतशीर आहे मोठं, की खायला आधी, फोटोला मधी, कामाला कधी मधी.
तसं असणारा निस्पृह कधीच असणार नाही. तर आपल्याला कुठेच काही नको आहे आणि तरी देखील सगळं करायचं आहे. आपण त्याच्यात न सापडता करायचं आहे. समर्थांची छान उभी आहे, निस्पृहे अवघेची करावे पण आपण तेथे न सापडावे, परस्परे उभारावे भक्ती मार्गाचे. करायचं सगळं, परंतु ते आपण कुठेच राहणार नाही तिथे. मी केलं असं म्हणायला किंवा दुसऱ्या कोणी जरी म्हटलं यांनी केलं तरी देखील ती स्तुतीचे शब्द ऐकायला आपण तिथे असणार नाही. असा जो असतो तो निस्पृह असतो, असं समर्थांना आपल्याला समजावून सांगायचं आहे. म्हणजे तो अंतरात्म्यासारखा असतो. आता ही जी सोपी समर्थांनी व्याख्या केली आहे, वरवर आपल्याला असं वाटेल की सोपं आहे, आपण सुद्धा असं निस्पृहासारखं राहू शकतो. परंतु स्पृहा असलेला आणि निस्पृह हे बाहेरून सारखे दिसत असले तरी त्यांच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. ती खरोखरच काही व्यक्ती शोधाव्या लागते ना, की इतकी जराही स्पृहा नाही की करायचं सगळं पण आपण केलं असं म्हणायचं पण नाही, असं वाटणार आहे. म्हणजे अगदी त्या क्षणाला नाही वाटलं तरी आभार प्रदर्शनाचं काम चालू असताना आपलं नाव घेतलं जात आहे ना, असं कान टवकारून ऐकणारी मंडळी असतात. आणि मग ठीक आहे, नाही घेतलं नाव तर त्या दिवशी नाही, पण नंतर काहीतरी बोललं जातं कुणाशी तरी की एवढी मदत केली पण साधं त्यांनी शेवटी नावसुद्धा घेतलं नाही आमचं. तर अशी थोडी इच्छा असणारी माणसाचा किंवा मनुष्य स्वभाव तसा आहे. त्यामुळे दिसायला जरी असं वाटलं की अरे निस्पृह तर ठीक आहे, तर तसं नाही. समर्थांना जे महंत तयार करायचे, त्या महंत तयार करण्यासाठी ह्या गुणाची अत्यंत गरज आहे. म्हणून त्यांनी आपल्याला हे सांगितलं. अंतरात त्याला जशी स्वतःची इच्छा नसते, आपल्या या सगळ्या सृष्टीमधल्या सगळ्या जीवांना जे काही हवं आहे, त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जी काही शक्ती लागते, जे काही चैतन्य लागतं, ते जसं अंतरात्मा सहज आपल्याला पुरवतो. निस्पृह माणसाने असं व्यापक असावं, जे ज्याला जे हवं आहे ते पुरवण्याचा, ते देण्याचा त्याचा प्रयत्न असावा. असा विचार या निस्पृह वर्तणुकीमध्ये समर्थ सांगणार आहेत. बाबा बेलसे यांनी या समासाची प्रस्तावना करताना असं म्हटलं आहे की माणसाचं जे जीवन असतं त्या जीवनाला 3 अंग असतात. आपण एक व्यक्ती म्हणून असतो, संस्कृती म्हणून असतं आणि एक समाज संस्था म्हणून पण आपण असतो. म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो ना त्या ठिकाणच्या पण काही गोष्टी आपल्यावरती परिणाम करणारे असतात किंवा त्या नियमांप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. जसं गमतीनं आता मी परदेशात राहायला आली आहे, पटकन नातू जर म्हणाला आजी मी बाहेर जातोय, गाडीतूनच जातोय, येतेस, तर मग मी कपडे न बदलता स्वतः पटकन जाऊ शकते, कारण गाडीतच बसायचंय, मला कोण बघतंय, असं करू शकते. पण तीच गोष्ट ठाण्यात असली तर ठाण्यात आपल्याला ओळखणारी लोक आहेत, मग आपल्याला बाहेर जायचं असेल तर सगळं आपल्या पद्धतीनं जावं लागतं, कसं तरी चालणार नाही. हे जसे साधारण सामान्य गोष्टी असतात तसं एक समाज संस्था म्हणून आपल्यावर काही बंधन असतात, व्यक्ती म्हणून आपल्यावर बंधन असतात, संस्कृती म्हणून आपल्यावर काही बंधन असतात. सामान्य माणूस कसा आहे, आता मी म्हटलं तसं की त्याचं थोडं स्वार्थी पणा सुरू होतो आणि तसा तो स्वार्थी असतो की मला त्यातलं जे काही हवं आहे त्या पद्धतीनं मिळालं की झालं. आणि निस्वार्थीपणाचा आदर्श मात्र संस्कृतीमध्ये असतो. म्हणजे संस्कृतीचा विचार केला तर आत्ता जसं आपण निस्पृह म्हणतोय त्या निस्पृहत्वाच्या असं असणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण चांगलं बोलतो. ती आमची व्यक्ती आहे ना, ती फार निस्पृह, सगळ्यांना मदत करणारी आहे, त्यांची काही मागणी नसते, असं संस्कृतीचा मोठेपणा सांगताना आपण म्हणू. पण आपल्यावर वेळ आली की आपण आपला काय जो काही स्वार्थ आहे तो विचार घेतो. त्यामुळे हे आदर्शत्व आपल्या प्रत्येकामध्ये उतरवण्याचं काम समाज संस्था करते. समाजामध्ये अशी जी माणसं असतात त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं आणि त्यांच्यासारखं बनावं अशासाठी संस्था किंवा अशी मंडळी प्रयत्न करतात. समर्थांच्या मते एखादी जरी अशी व्यक्ती समाजामध्ये असली ना तरी समाजाची उंची वाढते. सद्यस्थिती आपल्या देशामधली जी काही आहे, निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण रोजच पाहत असतो आणि ते पाहताना आपल्याला असं वाटतं की अरे हे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या होण्यासाठी आपल्या परीने आपण काय करू शकतो, असा मनात विचार येतो. कधी कधी असं नैराश्य येतं आपल्याच्याने काही होणार नाही. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता एक व्हिडिओ फिरतो आहे, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की तरुण 5-5 मुलांना
तुम्ही हिंदू आहात का? मग हिंदू ग्रंथ माहिती आहेत का? मग कोणी सांगतं गीता माहिती आहे, रामायण माहिती आहे. मग त्यातला काही श्लोक येतोय का? तर ती मुलं म्हणतात नाही आहेत. आणि तेच मुसलमानांच्या 2-4 मुलांना विचारतात ते भराभर आपल्याला उदाहरणं सांगताना म्हणजे त्यातले हे पाठ असणारे सांगताना दिसतं. मग आपल्या मनामध्ये असं वाटतं की अरे काय आहे? आमच्या मुलानं साधा एखादा गीतेतला श्लोक पण येऊ नाही किंवा तुमचा धर्म ज्या ग्रंथांवर उभा आहे त्या ग्रंथांबद्दल काहीच माहिती असू नाही. पण मग आता ती नाही आहे, ठीक आहे. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो? असा जर प्रश्न आला तर मग आपल्या लक्षात येतं की अरे ही जी काही हा बदल करण्यासाठी जी काही मंडळी प्रयत्न करतात ना, ती मंडळी म्हणजे समाजाचे आदर्श आहेत. मान्य होतं आपल्याला, पण त्यांच्यासारखं आपण काहीतरी करावं. समर्थांना ते हवं आहे, की असे आदर्श निर्माण करावे. जे काही त्रुटी आहे, ती त्रुटी दूर होईल याच्यासाठी प्रयत्न करावेत. समाजाची एकंदर पातळी उंचीवर न्यावी. आणि समर्थांचं सांगणं असं आहे, की एखादी व्यक्ती जरी अशी असली ना, काही विशेष करणारी, की आपोआप तिला मिळतात माणसं आणि समाज उंचावर जातो. समर्थ स्वतः तर कमालीचे निस्वार्थी होते, निस्पृह होते. अफाट लोकसंग्रह होता. म्हणजे पायी प्रवास केला होता यामुळे पण आणि एकंदरीतच लोकांची बरोबर त्यांना ही कळलेली होती कुठला माणूस कुठे उपयोगी पडेल, कोणाला काय नेमकं सांगावं, तरुणांना काय सांगावं, कोणत्या प्रकारचा व्यवसाय असणाऱ्या लोकांना कसं सांगावं, अशा निरनिराळ्या गोष्टी त्यांनी बरोबर आत्मसात केल्या होत्या. त्यामुळे अफाट लोकसंग्रह त्यांचा होता आणि त्या सगळ्याचा अनुभव पण त्यांनी या समासात आपल्याला सांगितला आहे. असं आहे की समाजाला या सगळ्या स्वार्थातून या देहबुद्धीच्या जाळ्यातून जर बाहेर काढायचं असेल तर त्याचा नेता किंवा तो समर्थाचा महंत कसा असायला हवा हे आणि त्यांनी कसं वर्तन करायला हवं हे समर्थ आपल्याला सांगणार आहे. काही गुण त्या महंताजवळ असलेच पाहिजेत याची एक यादी आपल्याला या समासात मिळणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की त्याला ना तो स्वतः म्हणजे तो जो महंत आहे की आदर्श आहे किंवा नेतृत्व करणारा आहे, काही विशेष समाजामध्ये काम करणार आहे, निस्पृहपणे काम करणार आहे, ज्याला समर्थांनी महंत म्हटलं आहे. आपण आता आदर्श नेता म्हणूया. नेता शब्द म्हटल्यावर आपण राजकारणाकडे जाण्याचं काही कारण नाही आहे. एक समाजातल्या काही मंडळींचं नेतृत्व करणारी व्यक्ती अशा पद्धतीने जर विचार केला तर त्याच्याजवळ कोणते गुण असायला हवे? तर पहिला गुण असा त्याचा असायला हवा की तो स्वतः अत्यंत अनासक्त असायला हवा. मन कसं विशाल असायला हवं. आत्मसाक्षात्कारी असायला हवा. आता हा शब्द वापरला की थोडं आपल्याला अवघड वाटेल की अरे बापरे, आत्मसाक्षात्कारी मग त्यांनी आपलं ध्यानाला वगैरेच बसावं. तर तसं नाही. आत्मसाक्षात्कारी असायला हवा म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्याच्यातून काय नेमकं निष्पन्न होणार आहे याची त्याला बरोबर जाणीव असायला हवी. आणि याच्या जोडीला समर्थांनी आपल्याला सांगितलं की त्याला ना जसं लोकसंग्रह असायला हवा तशी एकांताची पण आवड असायला हवी. एकांतामध्ये जाऊन विचार करावा आणि मग त्या विचाराप्रमाणे लोकांतामध्ये जावं आणि त्याप्रमाणे लोकांना आचरण करायला सांगावं. अशा प्रकारे एकांत आणि लोकांत दोन्हीही म्हणजे लोकांना मार्गदर्शनापुरतंच जायचं, बाकी एकांतातच विचार करायचा. खरोखरच मोठ्या माणसांची जर चरित्र आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की काही वेळ मुद्दामच ते असे लोकांपासून दूर एकांतात जाऊन राहतात. त्याचं कारण हेच आहे. त्या पहिला गुण आहे, आपल्याला जर नेतृत्व करायचं असेल, आपल्याला जर लोकांना चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करायचा असेल तर आपण विचार करण्यासाठी थोडं लोकांपासून दूर एकांतात गेलं पाहिजे. समर्थांच्या आपल्याला खनाळी जाऊन राहे असं समर्थांचं वर्णन करतात. कुठे जायचं ते सांगायचं नाही, सांगितलं तिथे जायचं नाही. कारण लोक येतील ना आपल्या मागे. त्यामुळे आपल्याला विचार करण्यासाठी काय शिवथरखडीची जागा कशी काय शोधली असेल आणि कसे खनाळी जाऊन राहिले असेल याची आपण कल्पना करू शकतो. दुसरा गुण ते असं म्हणतायत की हा निस्पृह जो आहे, ज्याला असं नेतृत्व करायचं आहे, त्याचा जो दुसरा एक महत्त्वाचा गुण असायला हवा की आपण कोण आहोत, कुठले आहोत याची फार माहिती लोकांना देत बसू नये. म्हणजे आपलंच काय ते गोडवे गायचे, काही आवश्यकता नाही, काही सांगू नये. आपल्याला जसं नित्य नवे नवे लोक शोधायचे आहेत आणि त्या लोकांना हा सगळा विषय सांगायचा आहे, तसं आपल्याबद्दल फार माहिती सगळ्यांना देण्याची काही आवश्यकता नाही. आणि आपल्याला असं वाटेल की हे एवढं काय महत्त्वाचं आहे, तर समर्थांच्या बाबतीत आहेच महत्त्वाचं की इतकं सावधपण होतं म्हणून या 5 शाह्या आपल्यावर राज्य करत असताना सुद्धा सुखरूपपणे या सगळ्या मठांचं काम चाललेलं होतं. जर का हे फार त्याचा गवगवा झाला असता आणि जिथे तिथे आपण कोण आहोत कुठले आहोत सांगत सुटले असते तर मग त्यांच्यावर
शत्रूचं लक्ष पण गेलं असतं. त्यामुळे समर्थ इतक्या गावोगाव फिरत होते, इतक्या लोकांपर्यंत पोचत होते. पण त्यांचा सांगण्याचा गुण आहे, ते म्हणतात की महंतांनी महंती करायची आहे, पण आपण कोण कुठल्या आहोत हे फार लोकांना सांगण्याची काही आवश्यकता नाही. तिसरा गुण सांगतात की लोक जे असतात ना, ते लोक आपली परीक्षा घेतात. त्यामुळे महंतांनी म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो की शिक्षकांनी किती जागरूक असायला लागतं. आपल्या 2 डोळ्यांनी आपण ह्या 50, 60, 70 मुलांना पाहत असतो. पण ती 70 मुलं 70 दुने 140 डोळ्यांनी आपल्याकडे पाहत असतात. तसं ते महंताला सांगतात की लोक आपली परीक्षा घेतात. लोक आपल्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीकडे पाहत असतात. त्यामुळे आपल्याला जराही गैर आपण वर्तन करता कामा नये. लोकांचा विश्वास वाढेल अशी आपली प्रत्येक कृती असायला हवी. त्यामुळे सारखं जसं आपण हल्ली गमतीनं म्हणतो की कुठे जायचं, कोणाच्या लिफ्ट वगैरे जाऊ, इथे कॅमेरा बसवला, म्हणजे त्या कॅमेऱ्याचा उगाच आपण काही गैर वागत नसतो, पण एक नकळत भय आपल्याला असतं की हल्ली सगळीकडे कॅमेरा लावलेले असतात. किंवा लहान मुलाला जसं आपण म्हणतो, तो काय म्हणतो की बाप्पा बघतोय हं, असं नेहमी मी वाक्य सांगते. तर तसं आहे की आपल्याकडे समाजाचं लक्ष असतं. ते आपण कधीच आपल्या हातून काही गैरवर्तन होईल असं वागता कामा नये, अशी महंताला एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला सांगणार आहे. तत्कालीन समाज असल्यामुळे असेल, पण पुढला गुण समर्थ सांगतायत की स्वतः कथा कीर्तनाशिवाय क्षणभर सुद्धा राहू नये. म्हणजे नित्य त्या अशाशी संपर्क आपला असा, उत्तम गुणांचा अभ्यास आपण पण करावा. लोकांना आपल्याला शिकवायचं आहे, लोकांच्या समोर आदर्श ठेवायचा आहे, लोकसमूहाला कामाला लावायचं आहे, तर आपण सुद्धा नित्याने त्यामध्ये असलं पाहिजे. आपण लोकांना सांगायचं आणि आपण करायचं नाही असं करून नाही चालणार ना. निरनिराळ्या परीक्षा असतात. त्या परीक्षांची पुस्तकं लोकांना वाटायची, अरे तुम्ही पण द्या, मनाच्या श्लोकांचा अभ्यास तुम्ही पण करा, असं लोकांना सांगताना आपल्याला पण तो करायला पाहिजे. ते महंताला समर्थ सांगतायत की आधी आपण करावं, मगच लोक करतील. आपण जे काही काम सुरू करणार आहोत आणि त्या कामासाठी लोकांना पण सहज प्रवृत्त करायचं आहे, लोक तयार झाली पाहिजे, त्याच्यासाठी ना आपण खूप कष्ट सहन करावेत. एखादं कार्य चांगलं यशस्वीपणे पार पाडायचं असेल, तर मीच का करायचं असा प्रश्नसुद्धा मनात आणू द्यायचा नाही. पडेल ते सगळी कामं करायची आपली तयारी असली पाहिजे. सगळी कामं उरकण्याची लगबग आपली असली पाहिजे. आपोआप ही मंडळीसुद्धा कामाला लागतील. अनेकांना कार्याला लावणं, उपासनेला लावणं हे काम महंतांनी म्हणजे ह्या निस्पृहाने करायचं आहे. आणि गोष्ट खरीच आहे, विविध प्रकारची, विविध स्वभावाची माणसं असतात आणि ती माणसं पण आपल्याला विचारतात की मी काय करू? त्या माणसाच्या कुवतीप्रमाणे योग्य ते काम या महंतांनी त्याला सांगितलं पाहिजे. कधी कदाचित माणूस ओळखण्यामध्ये किंवा काम देण्यामध्ये आपली काहीतरी चूक होईलही, होणार नाही असं नाही. पण त्याची क्षमता लक्षात घेऊन त्या कामामध्ये वा वा छान जमलाय हं, पुढल्या वेळेस आता आणखीन असं म्हणून काही चूक झाली असली तरी त्याची दुरुस्त करणं, अशा सगळ्या गोष्टी या निस्पृहाने केल्या पाहिजेत. तर तो समाजामधला मार्गदर्शक, आदर्श असा ठरेल. हा विषय समर्थांना या समासाचा एका अर्थाने ना समास वाचता असा छोटासा समास आहे, पण वाचता वाचता असं वाटतं की त्यांनी स्वतःचंच वर्णन केलं आहे. निस्पृहाचं वर्णन करता करता ते स्वतःचंच जणू की वर्णन करतायत असं आपल्याला वाटेल. कुठेही आसक्त न होणारा, खरोखरच समर्थांच्या चरित्राचे नुसतं स्मरण केलं तरी आपल्याला लक्षात येतं की ते कुठेच अडकले नाहीत. नाही त्यांच्या कौटुंबिक ह्याच्यात, नाही कुठल्या म्हणजे इतकं की मला कधी कधी असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला समर्थ घळीत होते, पण ते प्रत्यक्ष राज्याभिषेकाच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला सुद्धा गेलेले आहेत. म्हणजे इतकं निस्पृहपणानं कशाची आसक्ती न ठेवता हे अशा पद्धतीने निरंकारी काम करणं म्हणजे जणू काही ह्या समासामध्ये जे वर्णन केलं जातं आहे ते स्वतः कसे वागले त्याचंच आपल्याला एक चित्र या समासात दिसेल. समर्थ हे निस्पृहाचं वर्तन सांगता सांगता ते सांगतायत की आपल्याला स्वतःला काय जमेल, स्वतःची योग्यता, स्वतःचा मोठेपणा इतरांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. म्हणजे कोणाला असं आपल्याबद्दल सगळ्या मंडळीला एक आपलेपणा वाटला पाहिजे, नाही यांच्याशी बोलायला भीती वाटते असं नाही होता कामा. फार निस्पृह किंवा हा महंत जो आहे त्या महंताजवळच्या एका गुणाचं वर्णन, फार महत्त्वाचं वर्णन करतात समर्थ की सगळ्या लोकांना आपण जवळचं वाटलं पाहिजे.
काही व्यक्तिमत्व असतात. एक आपल्या ठाण्यामध्ये शालिनी ते जोग म्हणून होत्या. त्यांच्याशी इतकी लहान म्हणजे लहान मुलींपासून मोठ्या बायकांपर्यंत इतकी सगळ्यांशी त्यांची मैत्री होती. प्रत्येकीला असं वाटायचं की माझ्याशी ना शालिनीताईचं जरा जास्तीच प्रेम आहे, असं प्रत्येकीला वाटायचं. हा व्यक्तिमत्वाचा गुण आहे. नाहीतर जो म्हणजे मार्गदर्शन करणारा आपल्यापासून फार दूर आहे, आपल्याला त्याच्याशी बोलायला का भीती वाटते आहे, तर नाही चालणार. तर तो इतका अगदी सहज सामावून जाणारं ज्याला व्यक्तिमत्व म्हणतो ना, तसं त्यांचं असलं पाहिजे. खूप छान छान गुण सांगितलेले आहेत. एक गुण समर्थ सांगतात की कधी कधी असं होतं की आपण आपली प्रसिद्धी करणार नाही, बरोबर आहे, निस्पृहाने आपलं कौतुक करून घ्यायचं नाही असं सांगितलेलं आहे. पण हसते परहसते आपण नाही, पण दुसऱ्या करवी ते सुद्धा समर्थ सांगतात. हसते परहसते सुद्धा स्तुती पाठक कोणी आपली स्तुती करतोय तर त्याच्यात उभं पण राहायचं नाही, असं त्या निस्पृहाला जमलं पाहिजे. मान सन्मान स्तुती इथे आपण म्हणजे त्या अपेक्षा काय, उपस्थिती पण आपली तिथे असता कामा नये, इतकं निस्पृह असलं पाहिजे. खरं तर मनुष्य स्वभाव असा आहे की स्तुती केली तर कोणाला बरं वाटत नाही, बरं वाटतं. त्यामुळे स्तुतीनं चढू नये वगैरे ठीक आहे, पण कोणी चांगलं म्हटलं तर माणसाला बरं वाटणारच. पण इथे त्या बरं वाटण्याचं रूपांतर कुठेही जर अहंकारात झालं तर गडबड होईल. म्हणून त्या निस्पृहाला सांगतात की नाही, आपण तेथे न सपडावे. त्याच्यामध्ये कुठेही अहंकाराचा स्पर्श नाही, गर्व नाही, मद नाही. वितरागी शब्द वापरलाय. वितरागी म्हणजे आसक्तीच्या पार गेलेला असा तो असला पाहिजे. अनासक्त निस्पृह आसक्तीच्या पार गेलेला असं त्याचं वर्णन समर्थ करतात. असा जो असतो ना त्याचा स्वभाव अत्यंत शांत असतो, क्षमाशील असतो. कितीही मोठी चूक आपल्या भोवतालच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी वगैरे केली तरी देखील तो कधीच रागवत नाही, त्याच्यातून मार्ग काढतो, रागवत नाही. आपल्याला हा फार मोठा महत्त्वाचा गुण लक्षात येईल की कार्य करताना काही ना काहीतरी अशा गोष्टी घडायच्याच. कोणाच्यातून काहीतरी चूक घडणार, त्या चुकाचं काहीतरी परिणाम भोगावे लागणार. पण हा जो आहे निस्पृह, हा कधीही कुणावरही रागवत नाही. तो इतका शांत असतो की त्या झालेल्या चुका असतील, त्या चुकीमुळे काही अडचणी आल्या असतील, त्या अडचणींवर तो मात करतो. स्वतः क्षमाशील असतो, शांत स्वभावाचा असतो. कोणाची निंदा करत नाही. कोणी एखादा चुकला असला तरी त्याची चूक मुद्दाम दाखवत नाही. 4 जणांजवळ ती बोलून दाखवत नाही, त्याचा तिरस्कार करत नाही. तो चुकला असला तरी परत त्याला आपल्या कामात घेण्याचा प्रयत्न करतो. अशा सगळ्या गोष्टी या निस्पृहाच्या बाबतीमध्ये सांगितल्या जातात. आपण ओव्यांचा आधार घेतला तर आपल्या लक्षात येईल की पहिल्या 4 ओव्यांमध्ये समर्थ आधी केले मगच सांगितले अशा त्या ओव्या आहेत असं आपल्या लक्षात येईल. सगळ्या ज्या पहिल्या 4 ओव्या आपण वाचल्या तर आपल्याला कळेल की ठीक आहे, या जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक जीवाला काही इच्छा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी त्यातली शक्ती असते. आणि त्या ज्या इच्छा पूर्ण असतात त्या आपल्याला जशा आनंद देतात, समाधान देतात, तसं निस्पृहाला पण देतात. पण निस्पृहाने कसं असलं पाहिजे, त्यांनी चतुर असलं पाहिजे. अनेक प्रकारच्या लोकांशी आपले संबंध येतील, त्या सगळ्यांशी समरस आपल्याला व्हायचं आहे. मग तो महंत, महान, विशाल, थोर काय ते म्हणायचं आहे, असा विख्यात योगी असं समर्थांनी वर्णन केलं आहे की अशा सगळ्यांनी आपली सगळीकडे म्हटलं तर आपण मार्गदर्शक आहोत, आपली सत्ता आहे, पण तसं सत्ता आहे असं वागायचं नाही. अशी आपला दबदबा असला पाहिजे. आपल्याकडे लोकांनी काही अडचण आली तर इथे नक्की आपल्याला त्याचा तोडगा मिळेल अशासाठी आलं पाहिजे. पण आपण तिथे मी केलं असं म्हणायला असू नये. अगदी ओवी पाठ करण्यासाठी निस्पृहा बघायची करावे, परी आपण तिथे न सपडावे, परस्परे उभारावे भक्ती मार्गासी. अशा पहिल्या 4 ओळीमध्ये या निस्पृहाचं वर्णन केलं आहे. लोकांमध्ये कसं समरस व्हावं सांगितलं आहे. खरोखर त्याची दृष्टी अशी सर्वांगीण असायला हवी, हुशार असायला हवं. मी माझं न करता म्हणजे सामान्य माणसांपेक्षा कसं वेगळं वर्तन. तुम्ही आम्ही जिथे असं वाटेल ना तिथे ठीक आहे बाबा एकदा जाऊन बघूया असं म्हणून आपण आपलं काढता पाय घेऊ, तसं नाही. इथे ते आपल्याला सांगतायत की असेच असतात माणसं, तर ह्याच माणसांवर आपल्याला राहायचं आहे. त्यामुळे हे काम करावं. दुसरं या अंतरात्म्याचा उल्लेख केला आहे
तर तो अंतरात्म्याचं उल्लेख की पुन्हा पुन्हा आपल्याला करायची आवश्यकता नाही आहे. आपल्याला कळण्यापुरतंच आहे की हा निष्प्रभ माणूस अंतरात्म्यासारखा असावा. पण पहिल्या 4 ओव्यांमध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा ज्या अंतरात्म्याचा शोध आपण आधीच्या 3 समासात लावायचा प्रयत्न करतोय, तो अंतरात्मा म्हणजेच निष्प्रभ आहे असं सांगतात. 5, 5, 6, 7 या 3 ओव्यांमध्ये हा पुन्हा महंत कसं आहे, तर याला सगळे ओळखतात, पण या महंतांनी सहज कुणालाही उपलब्ध होऊ नये. आपल्याला जरा ह्या नियमाचं जरा हे वाटेल की असं कसं उपलब्ध असू नये का? तर खरं आहे, इथे आपल्या लक्षात येईल की खरंच अतिपरिचयात अवज्ञा होते ना, त्यामुळे सुद्धा सगळे त्याला ओळखत असेल, पण या महंतांनी मात्र अकारण कुणालाही सहज उपलब्ध होऊ नये. हां, आवश्यक असेल तिथे मदतीला जरूर जावं. त्याचं नाव सगळीकडे झालेलं असतं, लोकांना ते माहिती असतं. पण असं आपलं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी असलंच पाहिजे याच्यासाठी काही प्रयत्न करायची आवश्यकता नाही आहे. दुसरं, वेशाबद्दल समर्थांची एक ओवी ती आता या समासात नाही आहे, पण आपल्याला परिचयाची वेश असावा, बावळा, पर्यंत या सगळ्या नाना कळा. माणूस आतून चांगला असायला पाहिजे. वेश 4 चौघांसारखा किंवा सामान्य गबाळा असला तरी वेशाकडे काही पाहायचं नाही. आता तसं नाही, समर्थ तसे अन्य ठिकाणी म्हणाले की आपल्या व्यवसायाप्रमाणे, आपल्या याच्याप्रमाणे बाहेरून सुद्धा आपण उत्तम असलं पाहिजे. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं आहे की उत्तम वेशधारी असणारा असावं, पण ते करताना अंतरीच्या नाना कळांचा विचार जास्त करा. पण आतून अधिक गुणी असलं पाहिजे. समोर बाहेरून कसं असलं पाहिजे त्याचा काही फार विचार करायचं कारण नाही. 5, 6, 7 ओव्यांमध्ये त्यांनी कसं असलं पाहिजे तरी पण वेशभूषण ते दूषण असं म्हटलंय. कीर्तिभूषण ते भूषण. आपण कसे आहोत, 4 चौघामध्ये आपल्याबद्दल कसं बोललं जातं आहे ते महत्त्वाचं आहे. वेशाबद्दल कोणी काही बोललं तर ते फार मोठं काही मानायचं कारण नाही आहे. आता त्या काळामध्ये ठीक आहे, परंतु आज की आपण तसं हा मुद्दा फार याच्यातनं घेणार नाही. याच्यात आपण असं म्हणू की नाही 4 चौघांमध्ये जायचं तर आपण नीटपणानं असलंच पाहिजे. आपण आकर्षित लोकांचं लक्ष आपल्याकडे जावं असं असण्याचं कारण नाही, पण 4 चौघांमध्ये नीटपणानं असलं पाहिजे असं आपण विचार करू. समर्थ आपल्याला सांगतायत की कीर्तिभूषण ते भूषण, बाकी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही. पुढल्या 8 ते 15 ओव्यांमध्ये निरनिराळ्या लोकांना शोधायला सांगितलं आहे. निरनिराळे लोक, नवीन लोक शोधायचे आणि त्या सगळ्या लोकांना आपलंसं करायचं. आता लोक आपलेसे केव्हा होतील? आपण लोकांना मदत केली तर, नाहीतर लोक कशाला आपलेसे होतील? कुठल्याही प्रकारचा परतफेड होऊ नये, म्हणजे परतफेडची इच्छा न ठेवता आपण लोकांना मदत केली तर लोक आपलेसे होतील, नाहीतर लोक आपलेसे कसे होणार? अलीकडे तर आपल्याला माहितीच आहे, म्हणजे सहज लोक सांगेल, पूर्वी चाळ संस्कृती होती ना, तेव्हा सगळ्यांच्या घरामधल्या सगळ्या गोष्टी एकमेकांना माहिती असायच्या, एकमेक मदतीला जायचे. हल्ली आपण ब्लॉकमध्ये राहतो आणि त्यामुळे आपण ब्लॉक झालेलो आहोत आणि संस्कृती सगळी आपली फ्लॅट झालेली आहे. त्यामुळे त्याला काही आता इलाज नाही. पण ह्याच्यातच म्हणजे कित्येकदा असं घडतं की आपल्या जवळ शेजारी राहणाऱ्या माणसांच्याकडली पण आपल्याला काहीच माहिती नसते. तर म्हणून ते आपल्याला सांगते की असं नाही उपयोगाचं. नवनवीन लोकांना शोधावं, लोकांना आपलंसं करावं, लोकांना मदत करावी. ते करताना आपण कसली इच्छा ठेवू नये. या म्हणजे लोकांच्या अंतरंगाचा ठाव घ्यावा. म्हणजे मग असं होतं की त्यांच्याशी आपली जरा मैत्री होते. खरं आहे, काही आपल्याला दरवेळेस काही अगदी त्यांच्याशी जाता येता 2 शब्द हसून बोलायला काय हरकत आहे. हळूहळू वाढते मैत्री. सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात तशाच सगळ्यांना आवडतील अशातला काही भाग नाही. त्यामुळे आवडल्या नाही तरी देखील मैत्री थोडीशी ठेवायला काहीच हरकत नाही, तसा प्रयत्न करावा. आपलं असं होतं की आपली सगळ्यांशी मैत्री होण्यासाठी आपल्याला फार मनाला सारखं सांगायला लागतं. आपल्या आवडीची जी मंडळी आहे की आपल्या विषयांमध्ये ज्यांना रुची आहे त्यांच्याशी आपली मैत्री पटकन होते, पण सगळ्यांशी कशी होणार असं वाटतं. तर इथे समर्थ आपल्याला झालं नवीन नवीन लोक शोधावेत, त्यांचं आपलंसं करावं, त्यांना काय आवडतं तसं आपण करावं, म्हणजे आपोआपच लोकसंग्रह आपला वाढेल. असं आहे की जसं कुणाकडे सतत जाऊ नये, म्हणजे वेळ वाया घालवू नये, किंवा महंतांनी तो उगीच गप्पा मारत बसूच नाही आहे. समर्थ
अनेकदा सांगितलं, ज्याला काही विशेष कार्य करायचं आहे त्यांनी वेळेचं नियोजन इतकं केलं पाहिजे की कुठेही आपला वेळ वाया जात नाही ना, हे सारखं पाहिलं पाहिजे. माणसं जमवण्यासाठी काही वेळेला आपल्या आवडीपेक्षा वेगळं काहीतरी करायला लागणं याच्यासाठी बरोबर आहे. पण दरवेळेसच मैत्रिणीला आवडतं म्हणून तिचा फोन आल्यावर जर मी नाटकाला आणि सिनेमाला जात असेल तर कधीतरी मला सांगायला पाहिजे की बाई गं, मला नसतं हा वेळ, माझं त्या वेळामध्ये वेगळं काही काम असतं, असं सांगता यायला पाहिजे. आपण दरच वेळेस असं नाही करून चालणार. त्यामुळे सतत कुणाकडे जाणं किंवा सतत त्यांच्या आवडीचं करणं, आपला वेळ वाया घालवणं, उगीच गप्पा मारत बसणं, हे पण करायचं नाही आहे. कसं संतुलन राहिलं पाहिजे ते आपल्याला 8 ते 15 ओव्यांमध्ये समर्थ सांगतायत. दुसरं, लोकांना जे महत्त्वाचं वाटतं ना ते ह्या महंताला क्षुल्लक वाटतं. आणि लोकांना जे क्षुल्लक वाटतं ना, म्हणजे असं आहे की खरंच आहे, सर्वसाधारण आपण आपल्या वयाच्या इतर सगळ्या भगिनींचा, आता इथे उपस्थित असणारी मंडळी दासबोधाचा, गीतेचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, त्यामुळे आपल्या आवडी आपल्याला आता माहिती आहेत. पण असं काही सगळ्यांच्या आवडी ह्याच असतील असं नाही. मग आपला वेगळा पण ग्रुप असतो. आपला एक भिशीचा ग्रुप असतो, आपला कुठला तरी नाटका सिनेमाला जाणारा ग्रुप असतो, आपला एक काही बहिणींचा, नातेवाईक मंडळींचा ग्रुप असतो. त्याच्यामध्ये की आपण सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगत नाही. लोकांना काय नेमकं महत्त्वाचं वाटतं ते सगळं आपल्याला वाटतंच असं नाही. मग प्रत्येक वेळेला आपल्याला कशात रस आहे, बरं नाही झालं त्यांच्यामध्ये सामील तर आपण वेगळे पडतो ना. त्यामुळे किती त्यांच्यात सामील व्हायचं, किती नाही व्हायचं. लोकांना खूप मॉलमध्ये जाणं, एक्झिबिशनला जाणं, टी व्ही बघणं, नाटकसेवा बघणं, या गोष्टी या महंताला वेळ वाया जाताल असं वाटतात. म्हणून त्यांनी या करू नये. त्याला ज्याच्यात रस वाटतोय त्या तो रस बाकीच्यांना कसा वाटेल असा प्रयत्न करावा. आता ही मोठी अवघड गोष्ट आहे. समर्थांच्या वेळेला एवढ्या आकर्षित करणाऱ्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे समर्थांनी कदाचित यादी, आत्ता असते समर्थ, त्यांनी केवढी यादीमध्ये भरच पडली असते. पण इथे ते आपल्याला सांगतायत की आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी आपला वेळ वाया जाणार नाही. आपला वेळ म्हणजे उगीचच आपल्या मनाविरुद्ध आपल्याला करावं लागणार नाही. हे जितकं खरं आहे तितकं अधिकाधिक लोक चांगल्या गोष्टीमध्ये येतील याचा प्रयत्न आपण जरूर करावा. दुसरं असं की कधी कधी आपल्याला असं पण करावं लागतं की आपण देहानी या सगळ्यांच्यामध्ये आहोत पण आपण मनानी नाही आहोत. अगदीच आपल्या प्रत्येकावरती कधीतरी अशी वेळ येते की समजा अशी कल्पना करा की आपण सगळ्यांबरोबर बसमधनं कुठेतरी की आपल्या गाडीला कुठेतरी जातो आहे आणि आपल्याच आवडीची गाणी गाडीमध्ये लागतील असं नाही. तरुण मंडळी आहे, त्यांच्या आवडीची गाणी लागतील. मग सारखं सारखं सुद्धा आपण आपला हेका दाखवून चालणार की आता हे पुरे, किंवा आता ह्या गाण्यांचा मला कंटाळा आला, काही आवश्यकता नाही आहे. आपण त्यांच्या गाण्याच्या रिदममध्ये सुद्धा आपलं नाम बसवू शकतो बरं का. म्हणजे एक उदाहरण म्हणून आपण लक्षात घेऊ की ठीक आहे, त्यांना त्यांच्या चाललेल्या गोष्टींमध्ये सुद्धा देहानी त्याच्यात आहोत पण मनानी आपण आपल्या ठिकाणी राहू शकतो, असा सुद्धा प्रयत्न आपल्याला करता येतो. असं भगवंताचं चिंतन या महंतांनी करावं, सतत अनुसंधानात राहावं. याला त्यांनी या 8 ते 15 ओव्यांमध्ये अखेरच्या भागात योगेश्वर असं म्हटलं आहे की समाजामध्ये असं सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. वावरायचं त्यांच्यामध्येच, परंतु देहाने त्यांच्यात वावरताना मनाने मात्र आपल्याला भगवंताशी अनुसंधान बांधता आलं पाहिजे. महंताला 24 तास भगवंताचं अनुसंधान आहे. तो कार्यरत असला तरी त्याचं अनुसंधान सुटता कामा नये याचा विचार त्यांनी करायला हवा. पुढल्या 16 ते 19 या ओव्यांमध्ये ह्या महंताचं जे कार्य आहे, या कार्याच्या सुरुवातीला म्हणजे एखादं काम सुरू केलं तर लगेच काही लोकांचा त्याच्या कामावरती विश्वास बसत नाही. लोक त्याच्यामध्ये नकारानेच सुरुवात करतात. आता गेले वर्ष 2 वर्ष आपण पाहतोय आपल्या घंटाळी मंदिरात इतके कार्यक्रम चालू आहेत. पण अगदी सुरुवातीला मला आठवतं किती कार्यक्रम आहेत, कसं काय ह्यांचं होणार आहे. मग असं लक्षात येतं की अरे नवनवीन मंडळी नवीन नवीन कार्यक्रमामध्ये यायला लागतात. कोणाची आवड काय असेल आणि त्याप्रमाणे त्या आवडीची मंडळी तिथे येतात. सुरुवातीला असं वाटतं, एवढा विश्वास बसत नाही आणि मग त्या कार्याबद्दल शंका घेतली जाते. लोक चौकशी करतात,
आणि खरंच हे होणार आहे का, किती एवढं असं हे करतात. मग त्या चौकशीनंतर, निरीक्षणानंतर मग हळूहळू लोकांचा विश्वास बसायला लागतो. निरनिराळी नवीन नवीन लोक येऊन त्याच्यात मिसळतात, कार्यामध्ये सहभागी होतात आणि होतं असं उत्तम प्रकारे कार्य पार पडतं, नाही अशातला काही भाग नाही. परंतु त्याच्यासाठी लागणारे जे परिश्रम आहेत ते असे विविध पद्धतीने करावे लागतात. यामध्ये महंताने या सगळ्या गोष्टी कराव्यात. मग अशी म्हटलं तसं एकांतामध्ये विचार केला तर नवनवीन कल्पना सुचतात, असा अनुभव आहे. महंताला ही मोठी सूचना समर्थ करतात की असा विचार करूनच एकांतात जाऊन विचार करावा आणि लोकांना कार्यप्रवृत्त करावं, नवनवीन कार्यक्रम करावे, ग्रंथांचा अभ्यास करावा, मन एकाग्र करावं, ध्यानधारणा करावी, जप करावी, अनुसंधान ठेवावं. ह्याला कुठेच काही बगल द्यायची नाही आहे, हे सगळं करायचंच आहे. इतर लोकांना मार्गी लावायचं आहे तर आपण तो मार्ग बाजूला करून चालणारच नाही. त्या मार्गात राहूनच आपल्याला इतर लोकांना पण मार्गी लावायचं आहे. 17व्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलं की हे करूनच आपला काळ सार्थकी राहावा. लोकांना मार्गी लावायचं आहे आणि आपला पण अभ्यास झाला पाहिजे. अगदी सहज ते आपल्याला सांगतात 17वी ओवी आहे की अखंड एकांत असे बाबा अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थकची करावा जनासहित. आपलाही काळ सार्थक करावा आणि जनासहित लोकांना पण मार्गी लागावे. प्रत्येक शब्दागणिक आपल्या लक्षात येतं की त्या महंतांनी काय काय करायचं, याच्या छोट्या वाटणाऱ्या सूचना समर्थ करतात. भगवंताचे गुण आत्मसात करावे, उत्तम गोष्टी लोकांना शिकवाव्या, त्या लोकांचे समुदाय करावेत. आणि हे सगळं समुदाय करताना आणखीन एक शब्द समर्थांनी वापरलाय, आपल्याला आश्चर्य, हे सगळं गुप्त रूपे करावं. आता गुप्त रूपे म्हणजे काय? सहज तरी सांगितलं, उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे. म्हणजे आधी उत्तम गुण आपल्यामध्ये घ्यावेत, लोकांना पण ते शिकवावे, उदंड समुदाय करावे, खूप लोकांचा समुदाय करावा, लोकांचे गट करावे, त्यांना शिकवावं. परिगुप्त रूपे. पण परिगुप्त रूपे म्हणजे काय? तर याचा अर्थच असा आहे की त्या निस्पृहानी मी हे सगळं केलं असं म्हणू नये आणि त्याचा गवगवा करायची आवश्यकता नाही. सहजपणानं या गोष्टी कराव्यात. खूप छानपैकी म्हणजे कुठेही असा ढिलेपणा दिसेल असं करू नये. सगळीकडे उत्तमातलं उत्तम काम होईल असा प्रयत्न करावा. लोकांना उपासनेला लागावं, लोकांची मर्जी संपादन करावी. हे करणारा जो असतो ना त्याला लोक आपोआपच मानायला लागतात. त्याची इच्छा नसली म्हणजे तो निस्पृह आहे, त्याची इच्छा नाही आहे आपलं काही नाव घ्यावं, आपलं काही फोटो काढावेत, आपलं काही कौतुक करावं, वर्तमानपत्रात बातमी द्यावी अशी त्याची इच्छा नाही आहे, पण आपोआपच लोक त्याला मानायला लागतात. अखंड कामाची लगबग उपासनेस लावावे जग, लोक समजून मग आज्ञा इच्छिते. आणि मग बदल काय होतं तर लोक अशा माणसांनी सांगितलेलं काम करतातच, आज्ञा मानतात की ते स्वतः करतात ना. अगदी आपला पण हा अनुभव असतो. एखादी व्यक्ती स्वतः इतकी काम करणारी असते ना आणि तिने जर आपल्याला एखादं काम सांगितलं ना तर आपण नाही म्हणू शकत नाही. मी अगदी नाव घेऊन आपल्याला सांगेन की आपल्याकडे रोहिणीताई बापट म्हणून अनगावचं काम करणारे आहेत. आता वर्ष 80च्या पुढे आहे, पण इतक्या काम करतात त्या की त्यांनी जर फोन करून एखादं काम आपल्याला सांगितलं ना तर आपल्याला नाही म्हणवत नाही. हे महंताचं मोठं महत्त्वाचं लक्षण आहे. कारण त्यांना आपल्याला कळतं की त्यांनी एवढी मेहनत घेतलेली, एवढं त्या काम करतायत किंवा असं वाटतं की त्यांनी आपल्याला सांगितलं त्यांना नाही म्हणायचं. असं घडतं. याला आज्ञा इच्छिते असं. लोक समजून मग आज्ञा इच्छिते. लोक समजतात की हा माणूस कसं काम करतो ते आणि मग लोक त्याची आज्ञा मानतात, त्याला जणू काही गुरुस्थानी मानतात आणि आपोआपच अशी कामाला निरनिराळी माणसं मिळतात. 20व्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलं की काय करावं तर आधी कष्ट मग फळं, कष्टाची नाही ते निर्फळ, साक्षेपे वेळ केवळ वृथा पुष्ट. समर्थांना ना जसं मगाशी सुरुवात करताना मी म्हटलं की काही शब्द समर्थांचे अगदी लाडके आहेत, तसं काही शब्द त्यांना अजिबात आवडत नाही. आळस अजिबात मान्य नाही आहे. कष्ट न करता फळ मिळालं की त्या फळाची किंमत राहत नाही. म्हणून ते म्हणतात की असं वृथा पुष्ट, काहीच करायचं नाही आणि फळ मिळालं की ते वृथा पुष्ट होतं. समर्थांना ऐत खाऊ, आळशी, वृथा पुष्ट हे अजिबात मान्य नाही. श्रम केल्याशिवाय फळ मिळालं की त्या फळाची किंमत राहत नाही. श्रम करायचं आहे आणि मगच फळ मिळेल. म्हणून माणसाने
भरपूर आधी कष्ट करावं, आपोआप चांगलं फळ मिळतं. कष्ट न करता फळ मिळालं तर ते वृथा पुष्ट असं होतं. सूज आहे ती असं म्हटलं जातं. म्हणून बरं, नुसता खाऊन शब्द वाईट आहे, पण खाऊन माजलाय असं म्हणतो, की नुसताच एरंडासारखा वाढलाय. तर असं समर्थांना अजिबात मान्य नाही. तर त्यांनी कष्ट केले पाहिजेत, श्रम केले पाहिजेत, मेहनत केली पाहिजे आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे. जराही आपण निरुपयोगी आहोत असं नाही कोणाला वाटतं कामा, असं या निस्पृहाने म्हणजे महंतांनी असलं पाहिजे. आणि अखेरच्या 21 ते 25 या 4 ओव्यांमध्ये छोटासा समास आहे. आता लोक बहुत शोधावे सांगून झालेलं आहे. ते शोधताना एक आणखीन हे केलं, लोक बहुत शोधावे त्यांचे अधिकार जाणावे. लोकांचं शोध घ्यायचा आहे, कोणाला कुठला अधिकार ते बरोबर जाणावं आणि लोकांचे अधिकार जाणावे, जाण जाणून धरावे जवळी दोरी. कोणाला जवळ करायचं, कोणाला लांब ठेवायचं, कोणाला किती जवळ करायचं, हे सगळं त्या महंताला कळलं पाहिजे असं समर्थांचं म्हणणं. इतकं बारकाईचं निरीक्षण आहे त्यांचं. योग्यता काय आहे ते ठरवून त्या माणसाला, आपल्याला या व्यक्तीचा किती उपयोग होणार आहे कार्याला हे लक्षात घेऊन त्याला जरूर जवळ करावं, योग्यतेप्रमाणे त्याला काम द्यावं. का जर का सुधारणा होणार नाही अशी काही चूक, असं काही गैरवर्तन झालं तर त्याला दूरवर पण ठेवता आलं पाहिजे, असं पण करावं. हे पण आपल्याला भोवताली अनुभव येतात आणि समर्थ जागरूकपणानं आपल्याला सांगतात की काय होतं, अयोग्य माणसाला जर काम दिलं गेलं ना तर ते नीट होत नाही आणि मग नुकसान होतं. तर तसं होता कामा नये. म्हणून माणसाची पारख झाली पाहिजे, योग्य माणसाला योग्य ते काम दिलं गेलं पाहिजे. ती योग्यता ठरवताना या महंतांनी विचार केला पाहिजे, परिणामांचा पण विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याची लायकी, त्याची पात्रता, त्याची शक्ती, त्याचा वकूब हे सगळं जाणून त्या कार्याला त्याला लावलं पाहिजे. हे सगळं बरं. पुन्हा त्याच्यात कार्याला किंवा त्या नावाला, आपल्या नावाला कुठे बट्टा येता कामा नये ही पण काळजी घ्यायला पाहिजे. किती समर्थ बारकाईनं वर्णन करतात, दिसायला नुसतं निस्पृह लक्षण, निस्पृह वर्तणूक, निस्पृहाने कसं वागलं पाहिजे, तर ते सांगता ते आपल्याला सांगतात की हे पण बघितलं पाहिजे. का होतं, नेहमी आपण उदाहरण देतो का की पांढऱ्या शुभ्र कपड्यावरचा काळा डाग पटकन दिसतो आणि त्यामुळे चांगलंच कार्य चाललेलं आहे, पण समजा काही गडबड झाली तर मग नावाला किंवा त्या कार्याला बोल लागतं. म्हणून लोकांना तपासून घ्यावं, कुठलं काम कोणाला द्यायचं हे लक्षात घ्यावं. कार्य ते यशस्वी झालंच पाहिजे, त्यासाठी हे करायला पाहिजे. दुसरं असं की आपल्याला एखादी गोष्ट पटली तर आपण तसं आचरण करावंच, परंतु आपल्याला पटलेलं दुसऱ्याला पटवून देण्याचं पण आपल्याला काम केलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्या आपल्याला दूर करता आल्या पाहिजे. जसं आपण आता तरुण मुलांना काही एखादी गोष्ट आपल्याला जी पटली आहे ती मुलांना सांगायची झाली तर आपल्याला फार काळजीपूर्वक हे करावं लागतं. घरोघरी असेलच, परंतु तरुण मुलं त्यांना नेमकं जर आपण नेमकेपणाने काही गोष्टी सांगू शकलो आणि ती वेळ पण ठरवावी लागते, कोणत्या वेळेला कोणती गोष्ट सांगायची हे पण पाहावं लागतं. तेच आपण सांगितलं तर त्यांना निदान ते ऐकण्याच्या मनस्थितीत असतात, मग ते विचार करतात, मग ते पटलं तर करतात, असं सगळं आपल्याला बघावं लागतं. हे जसं घरात आपण त्याची काळजी घेतो तसं समर्थांना समाजामध्ये या महंतांनी काळजी घ्यावी असं सांगितलं आहे की आपल्याला पटलेलं आहे तर ते आपण दुसऱ्याला पटवून देऊ शकलं पाहिजे. आपण तर करायचंच, पटल्याप्रमाणे आपल्याला मान्य असेल त्याप्रमाणे आपलं आचरण झालंच पाहिजे, पण दुसऱ्याकडून ते करून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी सुद्धा आपला प्रयत्न असला पाहिजे. दुसरं असं युक्तिबुद्धी असली पाहिजे. एखादी गोष्ट एखाद्याला पटवायची ना तर ते युक्तीनं काम करावं लागतं आणि हे तर आहेच की नुसत्या सांगण्याने असं नाही, ती वेळ पाहिजे, त्याप्रमाणे सांगितलं गेलं पाहिजे, म्हणजे मग आपलं कोणी ऐकेल. लोकांना म्हणजे भगवंताच्या नामाला लावायचं आहे तर ते भगवंताच्या नावाला लावण्यासाठी योग्य पद्धतीने सांगितलं पाहिजे. गेले काही दिवस ह्या नाममहात्म्यावरती बरेच चर्चा चाललेली आहे. तर मला काही काही गोष्टी फार आवडल्या की स्वामी विवेकानंदांनी या नाममहात्म्याच्या पायऱ्या सांगितल्या. तर स्वामी विवेकानंद सांगतात की काय होतं की नाम घ्यायचं म्हटलं तर साधं आहे,
म्हटलं तर सोपं आहे, काही लागत नाही, साधारण सगळं मान्य आहे. पण म्हणून काही त्या नामाचं नाम घेण्याचं मोल सगळ्यांना कळलेलं असतं किंवा ते सगळे घेतात असं नाही. मग विवेकानंद सांगतात की ठीक आहे, माणूस भीती वाटली ना, घाबरला ना, की मग त्याला देवाची आठवण होते. खरं आहे, कबीराचा एक दोहा पण आहे, "दुःख में सुमिरन करे कोई सभी, सुख में करे न कोय." सगळ्यांना दुःखामध्ये बरोबर भगवंताची आठवण होते. कालच मी गंमत म्हणून एक गोष्ट कीर्तन करायची सांगितली. आपल्याला माहिती असेल की एक दिवस एकदा काय झालं म्हणे, एका गावामध्ये एक कीर्तनकार आणि एक बस ड्रायव्हर दोघं जण एकाच दिवशी निवर्तले. आणि मग आता दोघं वरती गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यभराच्या पापपुण्याचं पाढा बघितला गेला, वाचन केलं गेलं आणि त्याप्रमाणे सांगितलं गेलं, कीर्तनकाराला नरकात आणि त्या बस ड्रायव्हरला स्वर्गात. कीर्तनकाराला राग आला, स्वाभाविकच आहे. त्या आयुष्यभर मी कीर्तनं केली, देवाचं नाव घेतलं आणि मला सांगतात नरकात जायला, आणि हा तर बस ड्रायव्हर दारुड्या आणि याला सांगतात स्वर्गात जायला. इथे पण म्हणजे भ्रष्टाचारच आहे पृथ्वीसारखा, असं कीर्तनकाराला वाटलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही नाही, इथे आमच्याकडे सगळी नोंद अगदी परफेक्ट असते आणि त्याच्याप्रमाणेच आम्ही स्वर्गात किंवा नरकात पाठवतो. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही ठीक आहे, तुम्ही कीर्तन करत होतात मान्य आहे, पण लोक झोपत होते, लोक काही नामस्मरणाकडे लक्ष नव्हतं लोकांचं. पण हा बस ड्रायव्हर अशी काही दारू पिऊन गाडी चालवत होता की सगळे लोक श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत होते. आता गमतीचा भाग सोडून देऊया, पण जे लोक लांब घ्यायला ना भीतीने का होईना, भीतीने नाम भगवंताचं नाम घेतलं जातं. समर्थ या ह्याच्यात सांगतात आपल्याला की लोकांची बरोबरशी नस ओळखावी. विवेकानंदांनी 5 पायऱ्या सांगताना म्हटलं, भीतीने का होईना पण लोकांना पहिल्या पायरीवर नाम घेऊ दे. हळूहळू काय होईल, ती नाम घेण्याची सवय लागली की दुसऱ्या पायरीवर त्या नामाचा आपल्याला आधार वाटायला लागेल. आणि त्याला स्वामीजींनी नाव पितृवत असं दिलेलं की वडिलांचा जसा आपल्याला आधार वाटतो ना, तसा आधार नामाचा वाटेल. तिसऱ्या पायरीवर आईसारखं वात्सल्य. हळूहळू आणखी नामामध्ये आपण रमायला लागूया, कधीतरी विषय येईल का मी अधिक स्पष्टीकरण देईन. आणि चौथ्या 5व्या पायरीवर कसं नाम आवडायला लागेल असं दिलं आहे. इथे पण आपल्याला लोकांना चांगल्या मार्गाला लावायचं आहे, भगवंताचाच प्रचार प्रसार असंच करायचं आहे. तर याच्यासाठी आपण लोकांना आवडेल अशा पद्धतीनं ते सांगितलं पाहिजे. असं आहे की त्या माणसाची ती ताकद पाहून त्याच्याबद्दलचा विश्वास धरून आपण ते काम केलं पाहिजे. समर्थ स्वतः तसे वागलेले आहेत. महंतांनी दुसरे महंत तयार करायचे आणि त्याप्रमाणे वागायचं आहे. 26व्या आणि 25व्या ओवीमध्ये समर्थ आपल्या सांगते, मी माझा अनुभव तुम्हाला सांगतोय, हे तो प्रचितीचं बोलणं आहे, मी माझा अनुभव घेतला आहे. एवढा अफाट लोकसंग्रह केला आहे, असे देशभर फिरलेत, तेव्हा लोकांमध्ये कशा प्रकारचे लोक आहेत, त्यांना कसं आपलंसं करावं हे सांगण्यासाठी हे सगळं केलं आहे. आणि आधी केले मगच सांगितले. प्रचितीचं आहे, अनुभवाचं आहे, मी आधी केलं आहे आणि मग मी तुम्हाला हे सांगतो आहे. मानायला तरी पाहिजे केले, आता मानलं तर करा, हे स्वाभाविकच आहे. माझा अनुभव सांगितला, मी केला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पण तुम्ही जर ते मानलं तर तुम्ही पण करा. काही जण मानतील, काही जण मानणार नाही, असं पण समर्थांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून 24व्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, हे प्रचितीचे बोलिले, आधी केले मग सांगितले, मानेले तरी पाहिजे केले कोणी एके. ज्या कोणाला हे मान्य झालं आहे त्यांनी पण हे करावं असं ते आपल्याला आम्हाला सगळ्यांना सांगतात. आणि पुढल्या ओळीमध्ये महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे. महंतानी महंत करायचं आहे, युक्तीनं बुद्धीनं असं करायचं आहे. आणि नुसतं एवढं करून भागणार नाही, जाणते करून विखरावे, पसरावे, असे अनेक महंत करावे, जागोजाग लोकांना पाठवावं आणि ही महंती वाढवावी. आपल्या चांगल्या गोष्टीचा प्रचार प्रसार करा, नाना देशी पाठवावे. ठिकठिकाणी महंतांना पाठवल्याशिवाय काही हे काम होणार नाही. आपण विचार करू शकतो की 350 वर्षापूर्वी समर्थ आणि ज्या वेळेला आपल्या देशावरती अशा प्रकारच्या 5 शाह्यांचं राज्य होतं आणि हिंदवी राजा आपल्याला हवा होता, त्यावेळच्या समाजाला हे सगळं सांगायचं होतं. असा निस्पृह गुण असणाऱ्या माणसांनी आपल्यासारखी अनंत माणसं तयार करावी आणि त्या तयार केलेल्या माणसांना असं करावं. म्हणून समर्थांनी 1200-1400 मठ स्थापन केलेले आहेत. जागोजाग समर्थांचा तो मठ आणि मठपती म्हणजे महंत
असा होता. या निमित्तानं आणखीन एका गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे. काही ना म्हणजे जणू काही असं, आता निस्पृह शब्द आहे, तर निस्पृह शब्दाच्या ओव्या कराव्यात एकत्र, की त्याचा आपल्याला आपोआपच नेमकं काय समर्थानं म्हणायचं ते कळतं. मी एक 2-4 सहजच मनात आलं म्हणून निस्पृहच्या ओव्या वेगवेगळ्या ठिकाणच्या एकत्र केल्या. त्यांनी म्हटलं निस्पृह आणि नित्य नूतन. आधी तो निस्पृह आहे आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी. नंतर आपल्याला ही ओवी शिकायची आहे, पण समर्थ या ओवीमध्ये सांगतात की अशा सगळ्या गुणांनी युक्त असणारा दुर्लभ आहे. आता अगदी सुरुवात झाली तेव्हा मी आपल्याला लहान बाळाचं उदाहरण घेऊन म्हटलं की अगदी लहानच मुलाला लगेच माझं तुझं कळायला लागतं. त्यामुळे असं निस्पृह असणं ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे. आणि असा सज्जन मिळाला तर समाजाचं फार मोठं भाग्य असतं. पण समर्थ आपल्याला सांगणार आहे हे फार कठीण पण असतं. निस्पृह असणं त्याला, आणि निस्पृह असून त्याला ब्रह्मज्ञान पण आहे, आणि असा सज्जन समाजाला मिळणं ही फार मोठी अवघड गोष्ट असते. तो जर मिळाला तर मात्र भाग्याचे दिवस आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या एका ठिकाणी समर्थ असं म्हणतात निस्पृहता धरू नये. आता त्या अर्ध्याच्या वेळ वाचतानाच आपण थांबून जातो. निस्पृहता धरू नये, एवढं निस्पृहतेचं कौतुक सांगितलं आणि म्हणतात धरू नये, आणि धरली तरी सोडू नये. निस्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडिली तरी हिंडू नये ओळखीमध्ये. म्हणजे उगाचच गवगवा निस्पृहतेचा करू नये, कारण निस्पृहतेने वागणं शक्य नसतं. त्यामुळे मला जराही स्वार्थ नाही अशी उगाच घमेंड बाळगू नये. समजा असं धरलं तर त्याच्याशी पक्क राहावं, आणि समजा सुटलं म्हणजे तसं वागता आलं नाही, तो स्वार्थ कुठेतरी आला तर निदान ओळखीच्या लोकांमध्ये हिंडू तरी नाही. 4 लोक आपल्याला लगेच बोट दाखवतीलच ना. मारे गवगवा करत होत्या मोठ्या अगदी निस्वार्थीपणाच्या, काही नाही, सगळं असं होऊ नये. मग समर्थ सावधगिरीने आपल्याला सांगतात की निस्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडिली तरी हिंडू नये जनामध्ये. मग आपलं काढता पाय तिथून घ्यावा. उगाच लोकांनी आपल्याकडे तो बोट केलेलं काही बरोबर नाही. पुढे म्हणतात ऐका निस्पृहाची लक्षणे, ऐका निस्पृहाची शिकवणं, युक्तिबुद्धी शहाणपणं, जेणे राहे समाधान निरंतर. जे काही आपल्याला निस्पृहाकडून शिकायचं आहे ना, म्हणून मी मगाशी नारायणाचं उदाहरण घेतलं की ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असं युक्तिबुद्धीने शहाणपणाने वागावं. नारायण तर भोळाच होता. ते भोळेपणाने त्याला फक्त काम करणंच माहिती होतं. आपल्या घरातलं कार्य आहे, त्या कार्यामध्ये उणीव राहता कामा नये म्हणून तो प्रयत्न करत होता. असं करावं, आणि त्यांनी काय होतं तर निरंतर समाधान प्राप्त होतं. यासाठी ते करावं. निस्पृह अवघेची करावे, परी आपण तिथे न सपडावे, परस्पर उभारावे भक्ती मार्गासी. किंवा निस्पृहे वक्तृत्व सांडू नये, आशंका घेता भांडू नये. समजा आपल्या या निस्पृहतेबद्दल कोणी शंका घेतली तर त्याच्यासाठी भांडण करण्याचं काही कारण नाही आहे. शांतपणा राहावं. लोकांना बरोबर योग्य काय आहे ते कळतं. कदाचित ते कळायला थोडासा वेळ लागतो, पण नंतर काही ना कळतं. श्रोतयांचा मानू नये वीट कदा. कधीही आपल्या भोवती असणाऱ्या लोकांचा तिरस्कार करू नये, वीट मानू नये, आपलं काही सांगायला जाऊ नये. लोकांना योग्य काय अयोग्य काय ते बरोबर कळतं, याची खात्री बाळगावी, असं या निस्पृहाचं वर्णन केलेलं आहे. या संबंध 10 समासामध्ये विचार केला तर आपण सुरुवातीला पाहिलं भीमदशक असं दशकाचं नाव होतं. वेगळे वेगळे विषय सांगितले, आणि त्या सगळ्या सांगताना अंतरात्मा हा किती महत्त्वाचा आहे ते सांगण्यासाठी समर्थांचा हा प्रयत्न होता. आता खरं तर पुन्हा जो विमल लक्षण नावाचा दशक आपल्याला पाहायचा आहे ना, त्याच्यात पुन्हा सगळ्या आचरणाच्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. म्हणजे मगाशी सुरुवातीला मी सांगितलं की हा निस्पृह आत्ता पहिल्यांदा आलाय, पण पुढे आपल्याला 3 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने हा निस्पृह भेटायचाच आहे. या निस्पृहाचा विचार आपण सगळ्यांनी महंत म्हणून करावा. समाजामध्ये अशा प्रकारच्या माणसांची आज अतिशय आवश्यकता आहे. म्हणजे समर्थांच्या वेळेला होती ती आहेच, होतीच, पण आज सुद्धा त्याची अतिशय आवश्यकता आहे असं आपल्याला दिसेल. त्या महंत निर्माण करावे. आपल्या आचरणावर आपलंच लक्ष असावं. असं आपणच आपल्यावर लक्ष ठेवलं की आपल्या चुका आपल्याला कळतात आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत याचा आपण प्रयत्न करावा.
असा हा अगदी दिसायला सोपा असणारा आणि 25 ओव्यांचा असा हा आजचा समास आहे. अनेक ओव्या त्यातल्या अशा आहेत की आपल्या त्या पाठच असायला हव्यात. आधी कष्ट मग फळं, जे कष्टाची नाही ते निर्फळं. अगदी सहज मुखामध्ये त्या ओव्या असाव्यात आणि त्या ओव्यांप्रमाणे आपलं आचरण व्हावं. आपण पण एखादं कार्य असं अंगावर घेऊन करावं आणि त्या चांगलं कार्य असेल आणि अशा सगळ्या या आज सांगितलेल्या सगळ्या काळजी घेऊन त्या कामाचा आपण अभ्यास करून जर लोकांना त्या कार्याला लावलं तर नक्की ते कार्य यशस्वी होतं. आपण करताना मनात जराही विकल्प आणू नये. होईल का, जमेल का, असं मनात सुद्धा आणू नये. अशा प्रकारचा विचार करून आपल्याला समर्थांचं महंत व्हायचं आहे, तसं महंत होण्यासाठी प्रयत्न करावा. पुन्हा एकदा त्या व्याख्येकडे लक्षात घ्यायचं की समर्थांनी या निस्पृहाच्या व्याख्येमध्ये एक आपल्याला वाक्य सांगितलं. ते महत्त्वाचं आहे की निस्पृह माणूस अंतरात्म्यासारखा असतो. अंतरात्मा कसा असतो हे आधीच्या 4 समासामध्ये झालं आहे. आपल्यालाही माहिती आहे आपल्या अंतरात असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य आपल्या सगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्ती देत असतं. ती शक्ती देताना त्याला काहीही अपेक्षा नसते. आपल्या इच्छेप्रमाणे तो फक्त ती शक्ती पुरवत असतो. तसं या निस्पृहाने समाजामधल्या चांगल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपली शक्ती द्यावी, याला निस्पृह असं म्हटलेलं आहे. ही व्याख्या लक्षात घ्यावी. पुन्हा चिंतन मनन करावं अशी समर्थांची अपेक्षा आहे आणि आपण समर्थांसारखं महंत व्हावं. समर्थ स्वतः महंत झाले आणि अनेक महंत त्यांनी तयार केले, म्हणजे मठपती तयार केले. आजही त्या सगळ्याची आवश्यकता समाजाला आहे. घरी गेल्यावर समास वाचलात की आणखीन छान गोष्टी कळतील. आज इथेच थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समहिया मुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.